चाकण एमआयडीसीतील रस्ते, वाहतूक कोंडी आणि इतर पायाभूत सुविधांशी संबंधित समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटलंय। चाकणमधील उद्योजक आणि औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांनी आज दूरध्वनीवर चर्चा केली। उद्योजकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। या समस्यांचं गांभीर्य लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांनी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हाधिकारी, पीएमआरडीचे आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त, खेडचे प्रांत अधिकारी आणि चाकण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत। चाकण एमआयडीसीतील वाहतूक, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर सर्व संबंधित यंत्रणांना विश्वासात घेऊन तोडगा काढण्यात येईल असं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। उद्योगांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन आणि औद्योगिक संघटनांमध्ये समन्वय साधून काम केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं। अवयवदान आणि प्रत्यारोपण प्रक्रियेतील किचकटपणा दूर करून रोटो